नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इन्फोनिक अकॅडमी या चॅनलवर. आज आपण सायन्स म्हणजे पेपर 2 वाल्यांसाठी सायन्सचा महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे आपण पाहणार आहोत भौतिक राशी, गुरुत्वाकर्षण, गती, बल व दाब म्हणजे यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात फिजिकल क्वांटिटीज, ग्रॅव्हिटेशन, स्पीड, फोर्स आणि प्रेशर. याच्यात बघा आपल्याला मी बाकीच्या टॉपिकचे इथे लिहिलेलं नसेल तरी तेही याच्यात म्हणजे याच्यात ॲड केलेले आहेत मी. त्याच्यात डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. मी PIQचं ॲनालिसिस करून 2013 ते 2025 जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याचे डिटेल कॉन्सेप्ट शिकवणार आहे. त्यासोबत जे आपल्याला न्यूमेरिकल आलेले आहेत ते न्यूमेरिकल कसं सोडवायचं, कसे त्याचे फॉर्म्युले आहेत ते सर्व सांगणार आहे. त्यासोबत जे PYQ आहेत त्याचे PYQचे क्वेश्चन पण तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघा हे सर्व PYQला आलेला क्वेश्चन आहेत 2013 ते 2025 पर्यंत. त्याच्यात न्यूमेरिकल पण आहेत आणि नॉर्मल थिअरी क्वेश्चन पण आहेत. ते आपण डिटेल पाहूया. तर सर्वात पहिले आपल्याला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला सुरू करूया. हे बघा याच्यात आहे मूलभूत राशींची मापन पद्धती. आता मापन पद्धती म्हणजे काय, तर आपल्याला जे मोजण्यासाठी लागतात म्हणजे मेजरमेंटच्या पद्धती येते. त्याच्यात MKS आणि CGS हे दोन टाईप असतात. MKS म्हणजे काय, जे मीटर, किलोग्राम आणि सेकंड, आणि CGS म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. आता मीटर, किलोग्राम, सेकंड ही जी MKS आहे ही आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. त्याला SI पद्धत 1960ला झालेली ही, आणि हीच यालाच म्हणतात आपण सिस्टम ऑफ इंटरनॅशनल. SI म्हणजे सिस्टम ऑफ इंटरनॅशनल याच्यातच म्हणतात. आणि त्याच्यात आपण तुलनेने अधिक मोजमाप होते याच्यात, आणि CGS मध्ये तुलनेने कमी मोजमाप होते. आता मीटर, किलोग्राम, सेकंड म्हणजे काय, मीटर म्हणजे लांबी मोजण्यासाठी म्हणजे लेंथ मोजण्यासाठी, किलोग्रॅम म्हणजे वस्तुमान मोजण्यासाठी म्हणजे आपलं जे वस्तुमान म्हणजे मास मोजण्यासाठी असतं, आणि सेकंद म्हणजे वेळ मोजण्यासाठी, टाईम मोजण्यासाठी. तसंच CGS पण सेम आहे, फक्त ते आपले जे युनिट आहेत ते वेगळे असतात. सेंटीमीटर लांबी मोजण्यासाठी, ग्रॅम वस्तुमान मोजण्यासाठी, आणि सेकंद वेळ मोजण्यासाठी हे वापरत असतात. कशामध्ये, CGS मध्ये, आणि MKS मध्ये मीटर, किलोग्राम, सेकंड हे वापरत असतात. आता आपल्याला अजून एक पद्धत असते ती म्हणजे FPS काय असते, फूट, पाऊट आणि सेकंड. ही आपल्याला जास्त विचारले जाणार नाही, पण मी तुम्हाला सांगून ठेवतो. फूट, पाऊट, सेकंड, FPS ही एक युनिट पद्धत आहे. आता बघा वेळ सेकंडमध्ये आपण मोजतो त्याची युनिट कसं असतं बघा. पिको सेकंड जे असतं वेळ सेकंडमध्ये, पिको सेकंड 10⁻12 असतात. आणि नॅनो सेकंड म्हणजे काय, 10⁻9. मायक्रो सेकंड काय, 10⁻6. आणि मिली सेकंड 10⁻3. अशा प्रकारे आपण आठवून ठेवू शकतो. त्यासोबत वस्तुमान किलोग्रॅममध्ये असतं. आता वस्तुमान किलोग्रॅममध्ये कसं, 1 पाऊंड 0.4536 किलोग्रॅम, त्यासोबत 1 टन 1000 किलोग्राम, 1 क्विंटल 100 किलोग्राम, अशा प्रकारे असतं. त्यासोबत आपण 1 ग्राम ते 1:1000 किलोग्राम म्हणजे 10⁻³ kg असतं. अशा प्रकारे तुम्हाला आठवण ठेवायचे. 1 ग्रॅम म्हणजे किती, 10⁻³ kg. अशा प्रकारे तुम्ही आठवण ठेवू शकता. त्यासोबत हे बघा 1 नॅनोमीटर, इथं 10⁻मीटर, 1 मीटर काय म्हणतात, मायक्रोमीटर म्हणजे 10⁻6 मीटर, 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर, 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर, आणि 1 किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. किलोमीटर जास्त असतं ना म्हणून ते पॉझिटिव्हमध्ये येईल, आणि कमी असतात त्याच्यापेक्षा, मीटरपेक्षा, म्हणून हे निगेटिव्हमध्ये येतात. आता पुढे बघूया आपण डिटेलमध्ये याच्यात अजून काय येतं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भौतिक राशींचे प्रकार असतात. ते म्हणजे अदिश आणि सदिश हे दोन प्रकार असतात. अदिश आणि सदिश म्हणजे काय, स्कॅलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. याच्यावरती दरवर्षी प्रश्न म्हणजे दरवर्षी नाही पण मोस्ट ऑफ टाइम प्रश्न विचारलेला आहे. अदिश राशी म्हणजे काय, सदिश राशी म्हणजे काय, त्याच्यात कोणते प्रकार येतात, त्याची व्याख्या काय, हे सर्व विचारलेलं आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया अदिश राशी काय. अदिश राशी म्हणजे फक्त परिमाणाची म्हणजे मॅग्नेट्यूड आवश्यकता असते, दिशेची आवश्यकता नसते. म्हणजे डायरेक्शनची गरज नसते, फक्त मॅग्नेट्यूडची म्हणजे आपलं परिमाण असतं ना एखादं. म्हणजे आता हे जे कागद आहे याचं परिमाण जे भरलेलं आहे म्हणजे केवढं सामान आहे हे तेवढं त्याला म्हणतात मॅग्नेट्यूड म्हणजे परिमाण.
आवश्यकता असते त्याची दिशेची आवश्यकता असते, म्हणजे दिशा कोणती आहे ते नाही महत्त्वाचं असतं, फक्त परिमाण हे याच्यात महत्त्वाचं असतं आपल्याला हे पाहण्यात भेटतं. तर सर्वात आपण पाहूया की अदिश राशीचं उदाहरणे काय आहेत. वस्तुमान, लांबी, टाईम म्हणजे काळ, तापमान म्हणजे टेम्परेचर, घनता म्हणजे डेन्सिटी, चाल स्पीड, कार्य वर्क, ऊर्जा एनर्जी. अशा प्रकारे हे अदिश राशींचे जे आपल्याला उदाहरणे पाहायला भेटतात. ही आठवण ठेवायचे, कारण याच्यावरती क्वेश्चन येतात की वस्तुमान गण यांच्या आता 3 ऑप्शन देतील की याच्यापैकी अदिश राशी कोणती आणि सदिश राशी कोणती. अशा प्रकारे क्वेश्चन विचारू शकतात. आता बघा तुम्ही सांगणार वस्तुमान हे अदिश राशी काय? कारण हे बघा वस्तुमानला काही डायरेक्शन असतं का? फक्त मॅग्निट्यूड असतं, म्हणजे ते त्याचं सामानचं वजन म्हणजे आपलं मास असतं. त्याच्यात काही डायरेक्शन असतं का? इकडचं डायरेक्शन, लांबीचं काही डायरेक्शन असतं का? लांबी कुठे पण असू शकते, त्याचे डायरेक्शन फिक्स नसते. काळाचे काही डायरेक्शन असतं का? टाईम कोणत्या डायरेक्शनमध्ये जातो का? नाही. घनता डेन्सिटी पण कोणत्या टाईम म्हणजे डायरेक्शन असतं. याचा सिंपल अर्थ आहे म्हणजे ज्याच्यात परिमाण असतं पण डायरेक्शन नसतं त्याला म्हणतात अदिश राशी, आणि त्याच्यात परिमाण आणि डायरेक्शन दोघं असतं त्याला म्हणतात सदिश राशी. अशा प्रकारे आपण पाहू शकतो. यात सदिश राशीचे उदाहरणं काय आहेत. विस्थापन, डिस्प्लेसमेंट म्हणजे आता ठराविक जागेवरती त्याचं स्थानांतर करणे. आता डिस्प्लेसमेंट एका दिशेने होतं, कोणते असं होतं का कोणत्या पण दिशेने, फक्त एकाच स्पेसिफिक दिशेने ते वस्तुमान म्हणजे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट होत असतं. वेग, वेलोसिटी, त्याला वेलोसिटी म्हणतात. वेग म्हणजे वेलोसिटी. इथं स्पीड वेगळा, स्पीडला चाल म्हणतात आणि वेग वेलोसिटी म्हणतात. आता त्वरण, ॲक्सेलरेशन, बल म्हणजे फोर्स, संवेग म्हणजे मोमेंटम आणि वजन वेट, या सर्वांना डायरेक्शन असतं आणि मॅग्नेट्यूड दोघं असतात, म्हणून हे सदिश राशीमध्ये असतात. हे सर्व उदाहरणं तुम्हाला आठवण ठेवायचे आहेत. आता तुम्हाला म्हणणार की हे आठवण कसं ठेवायचं, आता याच्यासाठी काही ट्रिक आहे का? तर अदिश राशीसाठी बघा, अदिश राशीसाठी तुम्ही वापरू शकता. चल वस्तू घेऊन घनदाट जंगलात, वेपन ला उष्णता देऊ. काय आहे? चल, चल, चल वस्तू घेऊन घनदाट जंगलात, वेपनचं म्हणजे WE आणि P ला उष्णता देऊ. आपल्याला एक मी बघा तुम्हाला ट्रिक पण सांगतो. ही बघा ही ट्रिक. वेपन ला उष्णता देऊ. चल वस्तू घेऊन घनदाट जंगलात, वेपनला उष्णता देऊ. याचं काय आहे? चल म्हणजे आपली काय असते, ते असतं जे स्पीड असतो तो. वस्तू म्हणजे वस्तुमान, घेऊन घनदाट म्हणजे आपल्याला काय असते घनता. त्याचसोबत जंगलात वेपन, W म्हणजे आपलं वर्क असतं, E म्हणजे आपलं एनर्जी असतं आणि P म्हणजे आपलं प्रेशर असतं आणि उष्णता म्हणजे एनर्जी असतं. अशा प्रकारे आपण ते आठवून ठेवू शकता. आणि सदिश राशीसाठी बलराम व संवेग, वरण आणि वजन घेऊन वेगाने विस्थापित झाले. अशा प्रकारे तुम्ही आठवण ठेवू शकता. हे तुम्ही ट्रिक लिहून घ्या. हे मी स्वतः बनवलेली आहे, तुम्ही ही ट्रिक लिहून घेऊ शकता. ही तुम्हाला कामात येणार आहे. खूपच महत्त्वाची ट्रिक, तुम्ही ही वापरू शकतात. त्यासोबत आता पुढचा आपण टॉपिक बघूया. हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा होता, हे लक्षात ठेवा. पुढचा आहे फरक म्हणजे ओळख. कशामध्ये? वस्तुमान आणि वजनमध्ये. आता वस्तुमान काय? वस्तुमान म्हणजे मास आणि वजन म्हणजे वेट. आता वस्तुमान आणि वेटमध्ये फरक काय ते आपल्याला डिटेल पाहायचंय. त्याचं ते बघा, पदार्थाचं परिमाण म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर, म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये किती मॅटर आहे, किती परिमाण आहे, त्याचं किती एरिया आहे, काय सर्व सामान आहे, किती भरलेलं आहे, त्याला म्हणतात वस्तुमान. आणि वजन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षणामुळे कार्य करणाऱ्या बलाचे मोजमाप म्हणजे फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. फोर्स म्हणजे जे आपली ग्रॅव्हिटी, त्याच्यामुळे जे मासवरती जे परिणाम होतो, जे फोर्स ॲक्टिव्ह होतो, त्याला वजन आपण म्हणू शकतो. त्याचा फॉर्म्युला बघा, एमचा V/P, म्हणजे आता V/P म्हणजे आकारमान इंटू घनता. त्याला आपण युनिटमध्ये kg म्हणतात, kg युनिट याचं. आणि याचं काय? डब्ल्यूचं M/G म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी, यालाच युनिट काय आहे? न्यूटन. आता हे बघा, पदार्थाचं परिमाण म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर, हे काय असतं? वस्तुमानची डेफिनेशन. आणि
गुरुत्वाकर्षणामुळे कार्य करणाऱ्या बलाचे मोजमाप हे फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी हे वजन असतं. आता कधीही शून्य नसते, की वर बी झिरो, म्हणजे वस्तुमान कधी शून्य असतं का? आता तुमचं एखादं चॉकलेट आहे किंवा काही आहे, त्याचं वस्तुमान शून्य होऊ शकतं का? आता तुम्ही घेऊन घेणार ते वेगळं आहे, पण असं नॉर्मली बाहेरच्या जगात ते शून्य असू शकतं का? तुमचं वस्तुमान शून्य असू शकतं का? नाही. कधीच वस्तुमान हे बदलत नसतं. तुम्ही चंद्रावर जा, तुम्ही आकाशात जा, तुम्ही दुसऱ्या पृथ्वीवरून सूर्यावर जा, कुठेही जा, हे वस्तुमान हे बदलत नसतं. वस्तुमान कधीही शून्य असतं, म्हणजे झिरो असतं. आणि त्यासोबत वजन हे शून्य असू शकतं, म्हणजे झिरो पण असू शकतं, आणि ते जागेनुसार बदलू शकतं. व्हेरियस बाय लोकेशन, हे जागेनुसार बदलत नाही, हे जागेनुसार बदलतं, कारण याच्यात ग्रॅव्हिटी इन्व्हॉल्व असते. ग्रॅव्हिटी आता चंद्रावरती ग्रॅव्हिटी वेगळी असते, पृथ्वीवरती ग्रॅव्हिटी वेगळी असते, सूर्यावरती वेगळी असेल. पण मास कशावरती असतं, तर ते आपल्या आकारमान आणि घनतावरती असतं. आकार कधी बदलत असतो का? नाही. घनता कधी बदलते का? नाही. यामुळे वस्तुमान आणि मास यांच्यामध्ये हा फरक दिसून येतो. आता बघा अदिश राशी. वस्तुमान कशी आहे? अदिश राशी, स्कॅलर क्वांटिटी, आणि वजन कसं आहे? सदिश राशी. तुम्ही म्हणा अदिश राशी कसं काय आणि सदिश राशी वजन कसं काय? अदिश म्हणजे याचं बघा, वस्तुमान असतं, ते जर आकारमान असतं आणि घनता असतं, त्याला डायरेक्शन असते का? नाही. पण जे हे असतं वर्क, काय म्हणतात आपलं वजन, म्हणजे आपल्याला वेट म्हणतात, ते m/g, त्याला ग्रॅव्हिटी असते, त्याचं एक डायरेक्शन असतं स्पेसिफिक, आणि हे न्यूटनमध्ये मोजलं जातं. अशा प्रकारे आपण वस्तुमान आणि वेट याच्यामध्ये फरक आपण पाहिलेला आहे. याच्यात अजून आपण काही फॉर्म्युले वगैरे सर्व पाहिलेलं आहे. याच्यात आता दुसरं पाहूया आपण, पुढचा टॉपिक, तो म्हणजे गतीचे प्रकार. आता गतीचे प्रकार कसे असतात ते आपण डिटेलमध्ये पाहूया. गतीचे बघा, हे गती मोजण्याचे साधने, गतीचे प्रकार, हे सर्व आपल्याला डिटेलमध्ये पाहायचे. आता बघा, आपण मोशन शिकणार आहोत. मोशन म्हणजे काय? गती. आता मोशन म्हणजे काय? एखाद्या जागेवरनं दुसऱ्या जागेवरती असं हालणे किंवा ट्रान्सफर होणे, असं त्याला म्हणतात आपण मोशन किंवा गती. आता मोशनचे काही प्रकार असतात बघा. मी तुम्हाला 6 प्रकार सांगितले, त्याच्यावरती एक्झाम म्हणजे क्वेश्चन आलेले आहेत, म्हणजे त्याचे एक्झाम्पल विचारलेले आहेत. एक्झाम्पल दिलेले असतात, आणि हे कोणत्या मोशनचा प्रकार आहे हे विचारलेलं आहे PYQ मध्ये. 2021ला आलेला आहे का 2024ला आलेलं आहे, पण आलेला आहे एक क्वेश्चन. त्याच्यात गतीचे प्रकार बघा. सरळ रेषीय गती म्हणजे रेक्टायनल. वस्तू सरळ रेषेत मार्गक्रमण करते, त्याला सरळ रेषीय गती म्हणतात, म्हणजे रेक्टिलिनियर गती म्हणतात त्याला. आपल्याला कसं काय म्हणतात हे बघा. आता ही एक कार आहे, ही सरळ रेषेत जाते, ती असं काही गोल फिरते किंवा मागे जाते किंवा परत परत एकाच जागेवर येते असं नसतं, ती एकदम सरळ रेषेत जाते, म्हणून त्याला रेक्टिलिनियर म्हणजे सरळ रेषीय गती म्हणतात. आता वर्तुळाकार गती, सर्क्युलर मोशन, याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे मागच्या वर्षी PYQ मध्ये, की खालील दिलेल्यांपैकी कोणतेही सर्क्युलर मोशन आहे. तर वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरते, त्याला आपल्याला सर्क्युलर गती म्हणतात. आता बघा, घड्याळ आहे, ही एक हा काटा असा गोल 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 म्हणजे सर्क्युलर पद्धतीने फिरत असतो, त्याला म्हणतात सर्क्युलर म्हणजे वर्तुळाकार गती. म्हणजे कोणतीही गती जी गोल फिरते, एकाच गोष्टी फिरते, असं गोल फिरत असते, त्याला वस्तूला आपण वर्तुळाकार म्हणजे सर्क्युलर गती म्हणतात. आता परिभ्रमण गती म्हणजे काय? रोटेशनल मोशन म्हणतात त्याला. रोटेशनल मोशन म्हणजे काय? स्वतःभोवती फिरणे. एखादी गती स्वतःभोवती जी फिरते, त्याला स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, त्याला रोटेशनल मोशन म्हणतात. वस्तू स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. आता बघा, एक भोवरा घेतला आपण, तो स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असतो, तो असं कोणाभोवती चक्रा मारतो का? नाही, तो स्वतःच्या अक्षाभोवती फिरतो. आता बघा, वर्तुळाकार गतीमध्ये कसं आहे? पृथ्वी ही सूर्याची चक्कर मारत असते, ती एखाद्या गोष्टीच्या विरुद्ध म्हणजे आजूबाजूला अशी फिरत असते, आणि तिची स्वतःची गती म्हणजे स्वतःभोवती फिरणाऱ्या गतीला आपण रोटेशनल मोशन म्हणू शकतात, आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या गतीला आपण सर्क्युलर मोशन म्हणू शकतात. अशा प्रकारे तुम्ही आठवण ठेवू शकतात. आता बघा, आवर्ती गती म्हणजे पिरियोडिक मोशन. आता पिरियोडिक मोशन काय? वारंवार ठराविक वेळेनंतर पुन्हा पुन्हा तीच गती होणे. आता बघा, हे आपले शिलाईन मशीन आहे, म्हणजे शिलाईन मशीनच म्हणतात आपल्या याच्यात. तो जो आपला धागा असतो किंवा ते सुई असते, ती परत इथं होते, परत इथं होते, इथं होते, इथं होते, म्हणजे वारंवार एकच
म्हणजे मोशन करत असते, ती सारखंच मोशन म्हणजे परत परत एकाच जागेवर जाते, एकाच जागेवर येते, एकाच जागेवर जाते, एकाच जागेवर येते. अशा प्रकारे आवर्ती गती म्हणजे पिरियोडिक मोशन हे म्हटलेलं असतं. म्हणजे परत परत एकाच जागेवरती ते मागे पुढे करत असते, त्याला पिरियोडिक मोशन असं म्हणतात. आता अनियमित गती म्हणजे ज्याच्यात गतीला दिशा व वेग नसतो, म्हणजे डायरेक्शन नसतं आणि वेग नसतो. आता बघा हे पक्षी आहेत, हे कुठेही उडतात, त्यांना डायरेक्शन असतं का, की पूर्व दिशेला जातील, पश्चिम दिशेला जातील, किंवा राईट मोडतील किंवा लेफ्ट, असं स्पेसिफिक डायरेक्शनला जातातच का ते? नाही, ते कुठेही त्यांच्या मर्जीनं कुठेही पण जाऊ शकतात. आणि त्यांचा वेग निश्चित असतो का, की हा 30 किलोमीटर प्रति सेकंड प्रति हॉवर वेगाने जाईल, किंवा असं मीटर सेकंड प्रति वेगाने जाईल, असं काही नसतं. त्यांची स्पीड ही व्हॅरी होत राहते, म्हणून याला अनियमित गती म्हणजे रँडम मोशन असं म्हणतात. आता दोलन गती ऑसिलेटिव्ह मोशन, वस्तू एका निश्चित बिंदूच्या दोन्ही बाजूंना पुढे मागे हलते. म्हणजे एक वस्तू आहे ती पुढे मागे पुढे मागे. आता आपण एक पेंडलम पाहिला, तो पेंडलम असा पकडला, म्हणजे असं वरती पकडला, त्याला असं एक वेळेस मोशनमध्ये केलं आणि स्थिर धरून ठेवलं, म्हणजे ते आता बघा, तो इथून असा होईल, परत इथून असा होईल, परत एक असं जे मोशन आहे ती वारंवार चालत राहील, यालाच म्हणतात ऑसिलेटिव्ह म्हणजे आपण दौलन गती असं म्हणतात. अशा प्रकारे आपण गतीचे 6 प्रकार पाहिले आहेत. आणि गती म्हणजे मोशन म्हणजे हालचाल होणे. एकदम सोप्या भाषेत सांगतो मी, गती म्हणजे हालचाल होणे. आणि गतीचे 6 प्रकार हे रेक्टेलिनर, सर्क्युलर, रोटेशनल, पिरियोडिक, रँडम आणि ऑसिलेटरी. आणि याच्यावरती PYQ मध्ये क्वेश्चन आलेला आहे, म्हणून हे महत्त्वाचा टॉपिक तुम्हाला पाहायला भेटतो. आता पुढे आहे गती मोजण्याची साधने. आता गती मोजण्याची किती साधने आहेत? त्याच्यात हे पहिलं म्हणजे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. प्रारंभिक ते अंतिम स्थानापर्यंत सर्वात कमी अंतर, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स, याला म्हणतात शॉर्टेस्ट डिस्टन्स फ्रॉम इनिशियल पॉईंट टू लास्ट पॉईंट, इंग्लिशमध्ये आपण म्हणू शकतो. आणि प्रारंभिक ते अंतिम स्थानापर्यंत सर्वात कमी अंतर म्हणजे आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. आता बघा, एक एन इथून सुरुवात केली बी, आणि इथून इथं पोचलं, इथून डाव्या बाजूला फाकला, मग इथं पोचला. आता ही अशी ही मोजतं हे डिस्टन्स असतं, हे टोटल डिस्टन्स आहे. पण इथून जे आपण शॉर्टेस्ट डिस्टन्स आपण घेतला, त्याला आपण म्हणतात डिस्प्लेसमेंट. अशा प्रकारे आपण डिस्प्लेसमेंट मोजू शकतो. आता हे बघा, डिस्प्लेसमेंटचं युनिट काय आहे? मीटर. डिस्प्लेसमेंट कशात मोजतात? मीटरमध्ये. आपल्याला अजून पुढचा टॉपिक आहे आपल्याला वेग. डिस्प्लेसमेंटचा अजून तुम्ही एकच्यावरती एक म्हणजे न्यूमेरिकल येतात, मी ते तुम्हाला सोडून दाखवणार आहे, पण नंतर सोडवणार आहे. म्हणजे लास्टला तुम्हाला न्यूमेरिकल जे टॉपिक मी शिकवणार आहे त्याच्यात तुम्हाला याच्यावरचे गणित तुम्हाला घेणार आहे. पण हे आठवण ठेवा, प्रारंभिक ते अंतिम स्थानापर्यंतचं सर्वात कमी अंतर म्हणजे शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन असं म्हणू शकतो. तर पुढची राशी आहे चाल. चालला स्पीड म्हणतात. स्पीडचा फॉर्म्युला काय? डिस्टन्स अपॉन टाईम, म्हणजे अंतर अपॉन काळ, म्हणजे अंतर भागीला काळ. युनिट काय? मीटर पर सेकंड. आता मीटर पर सेकंड युनिट का असेल? काळ मोजतात सेकंडमध्ये, अंतर मोजतात मीटरमध्ये, म्हणून मीटर पर युनिट सेकंड. आता हे भागीला म्हणून सेकंड, मीटर भागीला सेकंड, असं आपण याचे युनिट काढू शकतो. जर तुम्हाला आठवण राहिलं नाही तर याचे युनिट तुम्ही असं काढू शकता. डिस्टन्स अपॉन टाईम याच्यावरतीही गणितं आलेले आहेत, म्हणून हे फॉर्म्युले आठवण ठेवायचे की स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. ओके. आता वेग म्हणजे वेलोसिटी. वेलोसिटीचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. आपण जे विस्थापन अपॉन टाईम, म्हणजे हे विस्थापन आहे, डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट डिस्टन्स अपॉन टाईम, याच टाईम हा याचा फॉर्म्युला आहे. आता बघा, गणितामध्ये युक्ती आहे. याच्यावरती एक गणित म्हणजे याच्यावरती न्यूमेरिकल आलेले आहे. किलोमीटर हवरचं मीटर पर सेकंडमध्ये करायसाठी मल्टिप्लाय बाय 5 डिवायडेड बाय 18. म्हणजे जर तुम्हाला किलोमीटर हवरचं मीटर पर सेकंडमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर त्याला गुणीला 5/18 करून द्यायचं, तर तुमचं उत्तर येऊन जाईल. आणि मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय म्हणजे 18/5 हे करायचं. आपण हे गणितामध्ये शिकलेलो असेल. तेच याच्यावरती फिजिक्स म्हणजे आपले जे सायन्स चॅप्टर आहे याचा क्वेश्चन आलेला आहे की ठराविक एक संख्या दिलेली असते किलोमीटरमध्ये, याचं मीटरमध्येच कन्वर्ट करा, आणि किंवा मीटरचं दिलेले असते त्याचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट करा. याच्यावरती PYQ मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. आता त्वरण ॲक्सेलरेशन म्हणतात आपण.
फायनल मायनस इनिशियल वेलोसिटी इज इक्वल टू अपॉन टाईम. म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाईम, यालाच आपण त्वरण किंवा ॲक्सेलरेशन म्हणतात. फायनल वेग म्हणजे शेवटचा वेग आणि सुरुवातीचा वेग अपॉन वेळ, यालाच आपण त्वरण ॲक्सेलरेशन म्हणतात, मराठीमध्ये आपण सांगू शकतो. आणि युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर याला म्हणतात. याला कसं वाचणार आपण, पर मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर हे आपण याचं मोजत असतो. आता पुढे आपण काय पाहू शकता, डेन्सिटी. डेन्सिटी पण दिलेली नाही, मी इथं लिहिले नसेल तरी डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी, डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. आता मास अपॉन व्हॉल्यूम काय म्हणतात, वस्तुमान अपॉन आयतन, किंवा त्याला आकार म्हणू शकतात आपण. हा आहे डेन्सिटीचा फॉर्म्युला. पुढे आपण बाकीचे अजून फॉर्म्युले पाहणार आहोत, पण मी तुम्हाला चालू पुरता सांगून दिलेलं आहे. तर पुढे आहे गतिविषयक समीकरण. आता हे जे आपल्याला समीकरण आहेत, पहिला नियम, दुसरा नियमचं इक्वेशन, तिसरा नियमचं इक्वेशन म्हणजे समीकरणे, या तिघांवरती आपल्याला न्यूमेरिकल येत असतात. तुम्हाला हे आठवण ठेवायचे, याच्यावरती तुम्हाला थेअरी क्वेश्चन येऊ शकतात किंवा न्यूमेरिकलवरती तर क्वेश्चन येतातच. आता पहिला नियम काय म्हणतो, V इज इक्वल टू यू प्लस AT. यालाही आपण काय म्हणू शकतात, हे बघा, V म्हणजे अंतिम वेग, V म्हणजे अंतिम वेग फायनल वेलोसिटी, U म्हणजे प्रारंभिक वेग म्हणजे इनिशियल वेलोसिटी, A म्हणजे त्वरण किंवा ॲक्सेलरेशन म्हणतात. जर गुरुत्वाकर्षण दिलेलं असेल तर मग ते A इज इक्वल टू G असतं, म्हणजे A आणि G इक्वल असतात, त्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू असते. ही आठवण ठेवायची, G ची व्हॅल्यू काय आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही तुम्हाला आठवणच ठेवायची. T म्हणजे टाईम किंवा वेळ म्हणतात आपण, आणि S म्हणजे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटसाठी काय आपल्याला काय वापरतात सिम्बॉल, S, डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन असं म्हणतात. आता पहिला नियम आपण पाहिलेला आहे, V इज इक्वल टू यू प्लस AT. आता दुसरा नियम आहे, S इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. आणि तिसरा नियम आहे तो म्हणजे V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS. अशा प्रकारे हे 3 नियम आपण सांगू शकतात. आता हे 3 नियम कसे वापरतात ते आपल्याला बघायचे. हे बघा, दुसरा नियम केव्हा वापरणार, वस्तूचे ठराविक वेळेत केलेले विस्थापन हे शोधण्यासाठी. म्हणजे आपल्याला डिस्प्लेसमेंट दिलेलं नसेल आणि डिस्प्लेसमेंट शोधायला लावलं असेल तर हा दुसरा नियम वापरायचा. आणि तिसरा नियम केव्हा असेल, जेव्हा वेळ दिलेला नसेल तेव्हा हा तिसरा नियम वापरायचा असतो. म्हणजे टाईम तुम्हाला दिलेलाच नाही तेव्हा तुम्हाला हा तिसरा नियम वापरायचा असतो. तेव्हा ते पण केव्हा, विस्थापन शोधण्यासाठी म्हणजे डिस्प्लेसमेंट शोधण्यासाठी. जेव्हा टाईम दिलेला नसतो तेव्हा हे तिसरा नियम वापरायचा असतो. आणि पहिला नियमवरती तुम्हाला जे व्हॅल्यू असतात त्याच्यानुसार तुम्ही कळू शकतात की हा पहिला नियम आपल्याला वापरायचा असतो. अशा प्रकारे आपण मोजू शकतात. आता तुम्हाला हे एखादा एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवतो मी. हे बघा, हे एक एक्झाम्पल आहे. जर U 10 मीटर सेकंड दिला असेल, A 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिला असेल, T 5 सेकंड दिला असेल, V 10, आता V शोधायचे आपल्याला. V म्हणजे काय असतं, V काय आहे, फायनल वेग म्हणजे फायनल वेलोसिटी मोजायची. आता व्हॅल्यू ठेवून द्यायची फॉर्म्युलामध्ये. U किती आहे, 10 प्लस A किती आहे, 2, T किती आहे, 5. आता 5 2 जा 10, 10 प्लस 10 20 मीटर सेकंड. अशा प्रकारे हे एक्झाम्पल झालं. आता सेकंड लॉ समीकरणचे एक एक्झाम्पल बघूया. ते म्हणजे U 5 मीटर सेकंड दिला असेल, A 2 मीटर सेकंड स्क्वेअर दिला असेल, T 4 सेकंड दिला असेल, तर याचा फॉर्म्युला म्हणजे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला आपण काय पाहिलेला आहे, तर आहे S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर. म्हणजे आता याच्यात जी व्हॅल्यूज आहेत ते टाकून द्यायचं, त्याच्यात कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आणि 36 हे आन्सर येऊन जाईल. आणि तिसरं पण त्याचं सेम असून पाहू शकतात. अशा प्रकारे मी तुम्हाला आपल्याला जे गतिविषयक समीकरण आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत. आता हे गतिविषयक समीकरण आपण तर पाहिले, पण आता गतिविषयक नियम
गतिविषयक न्यूटनचे जे 3 नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिला नियम काय म्हणतो, त्यालाच आपण म्हणतात लॉ ऑफ इनर्शिया. न्यूटनचा पहिला नियम कोणता आहे? लॉ ऑफ इनर्शिया. त्यालाच गतीचा पहिला नियम असं म्हणतात. बाह्य संतुलित बल क्रिया करत नसेल तर वस्तू विराम अवस्थेत किंवा एक समान गतीत राहते. म्हणजे आपण बाहेरून फोर्स लावला नाही तर वस्तू हलणार आहे का? नाही. आता हा पेन आहे, याला आपण टच केल्याशिवाय तो हालेल का? नाही. किंवा असं एक गतीमध्ये चाललाय, त्याला असं टच केल्याशिवाय तो थांबेल का? नाही. अशा हा नियम, पहिला नियम ते सांगतो. जे एखादी वस्तू स्थिर अवस्थेत असेल तर त्याला हात लावल्याशिवाय किंवा कोणता तरी फोर्स त्याच्यावर अप्लाय केल्याशिवाय ती हालणार नाही. किंवा जर एखादी वस्तू एका सरळ दिशेने फोर्समध्ये चालत असेल, जर तुम्ही त्याला हात लावून थांबवलं नाही तर ते थांबणार नाही. अशा प्रकारे हा नियम लॉ ऑफ इनर्शिया म्हणतात. आता उदाहरण बघूया. धावणारे वाहन थांबल्यास प्रवासी पुढे झुकतात. आता जे धावणारं वाहन आहे त्याच्यात आपण प्रवासी असतात, आपली स्पीड आणि वाहनाची स्पीड एकरूप होऊन जाते. जर आपले वाहन थांबले पण आपली स्पीड तर तीच असते, म्हणून आपण पुढे जातो आणि वाहन तिथंच थांबते. म्हणून याला आपण नियम ऑफ इनर्शिया, लॉ ऑफ इनर्शिया असे म्हणतात. नियमचा दुसरा म्हणजे लॉ ऑफ ॲक्सेलरेशन. संवेगातील बदलाचा दर लावलेला बलाच्या प्रमाणात असतो. म्हणजे F = ma. हा आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, त्याचाच तोच फॉर्म्युला आपण इथं लागू शकतो. F = ma म्हणजे फोर्स मास इंटू ॲक्सेलरेशन. आता संवेग म्हणजे बदल जो असतो, मासमध्ये जो बदल असतो, ॲक्सेलरेशन म्हणजे हे मास इकडे पुढे ढकललं, जो लॉ ऑफ ॲक्सेलरेशन म्हणजे हे जे अंतर असतं त्यालाच आपण लॉ ऑफ ॲक्सेलरेशन असं म्हणतात. फोर्स कशात मोजतात? मास जे असतं हे मास आहे, आणि ॲक्सेलरेशन म्हणजे त्याचं जे अंतर त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे त्याला ॲक्सेलरेशन असं म्हणतात. नियम तिसरा काय म्हणतात? ॲक्शन रिॲक्शन. म्हणजे काय? प्रत्येक क्रियेसाठी समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. म्हणजे बंदुकीतून गोळी सोडताना बंदूक मागे ढकलली जाते. आता बंदुकीतून गोळी सोडली, ती पुढे गेली, पण त्या फोर्समुळे तुम्हाला जो झटका बसला त्याच्यामुळे आपण मागे गेलो. म्हणजे इक्वल ॲक्शन इक्वल रिॲक्शन. म्हणजे प्रत्येक ॲक्शनसाठी एक इक्वल रिॲक्शन असतं म्हणतात. यालाच आपण एक अशा प्रकारे आपण नियम सॉल्व करू शकतात. आता बघा, आता पुढचं आपण टॉपिक शिकूया म्हणजे यांत्रिकी सूत्रे. आता यांत्रिकी सूत्रेमध्ये पहिलं आहे बल किंवा फोर्स म्हणतात आपण त्याला इंग्लिशमध्ये. फोर्सचं काय आहे? मास इंटू ॲक्सेलरेशन. याचा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ॲक्सेलरेशन आपण पाहिला ma. युनिट काय? न्यूटन MKS मध्ये, आणि डायन CGS युनिट हे आपण मोजू शकतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे आपला फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला कायम लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरती तुम्हाला एक्झाम्पल किंवा याच्यावरती डायरेक्ट तुम्हाला थिअरी क्वेश्चन येऊ शकतात, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे ऊर्जा. ऊर्जा म्हणजे एनर्जी, पॉवर. याचा ऊर्जाचा आपण पहिले बघूया. गतीच ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी 1/2 mv². गतीमुळे प्राप्त ऊर्जा याला आपण गतीज ऊर्जा म्हणतात. आणि स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी mgh. m म्हणजे मास, g म्हणजे ग्रॅव्हिटी, h म्हणजे हाईट. अशा प्रकारे तुम्ही पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला पाहू शकतात. आता युनिट्स काय आहे? जूल आणि एर्ग. आणि पॉवर वॅट. पॉवरचं युनिट काय आहे? वॅट आणि हॉर्स पॉवर. अशा प्रकारे तुम्ही हे पाहू शकता. तर आता आहे संवेग. संवेग म्हणजे आपण मोमेंटम त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. संवेगचा फॉर्म्युला काय आहे? वस्तुमान इंटू वेग. म्हणजे P = m × v. वेग म्हणजे की काय? वेलोसिटी. v म्हणजे वेलोसिटी इथं आपण घेतो. मग याचाच मोमेंटमचा हा फॉर्म्युला तुम्हाला आठवण ठेवायचा आहे. वस्तुमान इंटू वेग. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. आता गुरुत्वाकर्षण आणि विश्व याच्याविषयी म्हणजे ग्रॅव्हिटेशन अँड वर्ल्ड हे आपण शिकूया. त्याचा पहिले आपल्याला हे बघा, हे आठवण ठेवायचे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी याचा फॉर्म्युला सापेक्ष घनता त्याला म्हणतात आपण. PG = PS/PW. आता PG = PS/PW काय असतं? तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा डोनेशन असतं. कशाने डोनेट करतात? PGने. आणि डेन्सिटी ऑफ सबस्टन्स ते कशाने डोनेट करतात? PSने. आणि डेन्सिटी ऑफ वॉटर APWने. हा त्याचा फॉर्म्युला आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आपल्याला PYQला विचारलेला गेला आहे, म्हणून तुम्हाला तो आठवण ठेवायचा आहे. ओके. आता विश्व आणि गुरुत्वाकर्षण हे आपण शिकूया. ते काय आहे बघा.
न्यूटनचा लॉ काय म्हणतो, विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करते. म्हणजे विश्वातील जी पण गोष्ट आहे ती दुसऱ्या एखाद्या वस्तूला आकर्षित करत असते. म्हणजे पृथ्वी पृथ्वी आहे, पृथ्वी चंद्राला आकर्षित करते. जसं आपला हा पेन आहे, पेनला पृथ्वी आकर्षित करते. असं म्हणजे जगातली कोणती का वस्तू असे ना ती दुसऱ्या वस्तूला आकर्षित करत असते, असा हा नियम सिंपल म्हणतो. आता याचा फॉर्म्युला काय आहे, एफ इज इक्वल टू जी. जी काय आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक आहे तो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतात त्याला. गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे पृथ्वीचा एक कॉन्स्टंट असतो, म्हणजे त्याची व्हॅल्यू कधीच बदलत नाही. म्हणजे आपलं जे ग्रॅव्हिटेशन त्याच्याबद्दलचा हा व्हॅल्यू असते. ती किती असते, 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन. एन काय आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर अपॉन पर. पर इथं याला पर आपण म्हणू शकतो, पर के जी स्क्वेअर. ओके. आणि याचा फॉर्म्युला काय, G m1 m2/r². आता इथे एफ काय आहे, गुरुत्वाकर्षण बळ म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एफ फोर्स असतो पण इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स घ्यायचा आहे. जी काय असतं, ग्रॅव्हिटेशनल स्थिरांक म्हणजे गुरुत्वीय स्थिरांक म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. M1 काय आहे, मास 1 म्हणजे पहिले वस्तूचं मास. M2 म्हणजे दुसऱ्या वस्तूचं मास म्हणजे वस्तुमान. आणि अपॉनला r² म्हणजे रेडियस स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. त्या दोघांच्या मधले जे अंतर आहे त्याचं स्क्वेअर, त्याला म्हणतात r². ओके. हे बघा, सापेक्ष घनताची इथं मी फॉर्म्युला पण सांगितलं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतात त्याला, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ओके. अशा प्रकारे तुम्हाला हे आठवण ठेवायचं आहे. हे आपलं झालेलं आहे विश्व आणि गुरुत्वाकर्षणबद्दल. गुरुत्वाकर्षण तर तुम्हाला माहिती आहे की एक फोर्स असतो जो स्वतःकडे खेचत असतो, ते पृथ्वीमध्ये किंवा प्रत्येक ग्रहामध्ये तो फोर्स उपलब्ध असतो. आता बघा, केपलरचे 3 लॉ आहेत. आतापर्यंत विचारलेला गेला नाही क्वेश्चन, पण आपल्याला काय सांगितलेलं आहे टीईटीच्या सिलेबसमध्ये की 7वी 8वी 9वी 10वी यांच्यापैकी जे सिलेबस दिले, जे पाठ्यपुस्तक आहेत आपले, त्याच्याबद्दले क्वेश्चन येतील. म्हणून हा केपलरचा लॉ 10thच्या पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशनमध्ये आलेला आहे, म्हणून आपण हा घेतलेला आहे. ओके. तर पहिला नियम काय म्हणतो, कक्षेचा नियम. ग्रहाची कक्षा लंब वर्तुळाकार म्हणजे एलिप्टिकल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये असून सूर्य एका नाभीवर फोकस म्हणजे सेंटर असतो. म्हणजे सूर्य एका नाभीच्या सेंटरला असतो आणि त्याच्या बाजूला ग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार म्हणजे एलिप्टिकल असते. नियम 2 काय म्हणतं, क्षेत्रफळाचा नियम म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ म्हणजे इक्वल एरिया व्यापते. हा नियम क्षेत्रफळाचा नियम असं म्हणतात. आता बघा, आता तिसरा नियम आवर्त नियम म्हणजे ग्रहाच्या आवर्त काळाचा वर्ग T². सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला म्हणजे r³ समानुपाती असतो. म्हणजे T² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³. या प्रकारे हा 3 नियम आहेत, हे तुम्हाला आठवण ठेवायचे आहेत. याच्यावरती काही जास्त हे विचारले जातील, फक्त एखादी व्याख्या विचारली जाईल, पण जास्त काही डीपली ते जाणार नाहीत. ओके. आता बघा, प्रत्यक्ष उपयोग पृथ्वी आणि चंद्र. आता पृथ्वी आणि चंद्र हे आपण पाहिलंय, चंद्रावरील वजन जे असतं ते पृथ्वीवरील वजनाचा 1/6 असतं, म्हणजे 6वा भाग. म्हणजे आता बघा, तुमचं वजन जर बघा आता 6 असेल तर तिथं वजन 1 असेल, असं तुम्हाला आठवण ठेवायचे. म्हणजे 1/6 इंटू 60 kg. म्हणजे आता जर समजा आपलं पृथ्वीवर वजन असेल 60 किलो, तर ते चंद्रावर वजन किती असेल 10 किलो, म्हणजे 1/6. हे तुम्हाला आठवण ठेवायचं. लक्षात ठेवा, रिमेंबर, वस्तूच्या पृथ्वीवर जे वस्तुमान असते तेच चंद्रावर असते. वस्तुमान कधीही बदलत नाही, फक्त वजन वेग बदलतात. आता हे तुम्हाला काय थोडंसं कन्फ्युजन होत असेल की वस्तुमान बदलत नाही आणि वजन बदलते, हे काय? वस्तुमान म्हणजे मास आणि वजन म्हणजे वेट. वेटचा फॉर्म्युला काय, आपण काय पाहिला, वेटचा फॉर्म्युला m इंटू ए. आता आणि वस्तुमान काय, मास आहे. वस्तुमानचा फॉर्म्युला त्याच्यावरती m इंटू जी आपण म्हणू शकतो याला. ए आणि जी इज इक्वल टू असतात, म्हणजे ॲक्सिलरेशन आणि ग्रॅव्हिटी हे इक्वल असतात, म्हणून mg हा वजनचा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे. आणि वस्तुमान ते आकारवरती डिपेंडेंट असतं, म्हणून ते आकार कधी बदलत असतो का, तुम्ही कुठे पण घेऊन जा तरी आकार बदलत नाही, पण वजन बदलू शकतं, कारण प्रत्येकाची चंद्राची ग्रॅव्हिटीची पॉवर एकदम कमी आहे, पृथ्वीची ग्रॅव्हिटी पॉवर जास्त आहे, म्हणून ते बदलत असतं. म्हणून PYQला एक क्वेश्चन आलेले, न्यूमेरिकल आलेले आहेत की त्याच्यात त्यांनी दिलंय की
पृथ्वीवर एका गोष्टीचं वजन म्हणजे वस्तुमान म्हणजे मास 60 किलोग्राम आहे. तर तेच मास मास हा वस्तुमान चंद्रावर किती असेल? चंद्रावर पण ती 60च असेल. 16 नसेल. 16 काय असतं? वजन असतं आणि वस्तुमान सेम असतं. ओके. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता बघा एकाच नाण्याचे दोन बाजू आपण लक्षात ठेवायच्या आहेत. बघा कसं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवला आहे. गुरुत्वाकर्षण बल हेच वजन असतं हे आपल्याला माहिती आहे, कारण जी ग्रॅव्हिटी त्याच्यावरती काम करत असते. आणि पृथ्वीवरील प्रमाण अर्थ स्केल. आता पहा न्यूटनचा सेकंड लॉ F=ma हा पृथ्वीवरती असतो. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी तुम्हाला सांगितलं X=ग्रॅव्हिटी असते. आणि वेट फॉर्म्युला काय असतो? वेटचा फॉर्म्युला mg किंवा ma पण धरू शकतो. जर ॲक्सिलरेशन दिलं असेल तर जीच्या जागेवर a दिलेला असतो. ओके. हे लक्षात ठेवायचे. अणूपासून ग्रहांपर्यंत भौतिकशास्त्राचे नियम एकच असतात. म्हणजे भौतिकशास्त्राचे फिजिकल नियम कधीच बदलत नाही, ते कायम सेम असतात. तुम्ही कुठेही जा पृथ्वीमध्ये नियम, पृथ्वीपासून एखाद्या कणापासून ते पृथ्वीच्या मोठमोठ्या ग्रहांपर्यंत नियम हे बदलत नसतात. अशा प्रकारे आपण फिजिक्सचे आपले हे पहिलं चॅप्टर आहे जे TET पेपर 2ला महत्त्वाचं आहे ते बघितलं. आता न्यूमेरिकल बघूया आपण. न्यूमेरिकलमध्ये बघा एक केपलरचे लॉ मी तुम्हाला नोट्सच्या पद्धतीने दिलेले आहेत. हे तुम्ही इग्नोर करा. हे न्यूमेरिकल बघूया आपण. हां, एका व्यक्तीचं पृथ्वीवरील वजन 60 किलोग्राम आहे, तर त्याच व्यक्तीचं चंद्रावर वजन किती? मी तुम्हाला सांगितलं त्याचं 16 असेल म्हणजे 10 किलोग्राम. एका व्यक्तीचे चंद्रावर वजन 120 किलोग्राम आहे. आता उलटा झाला क्वेश्चन, कारण 120 किलोग्राम चंद्रावर वजन आहे, तर त्याच व्यक्तीचं पृथ्वीवर वजन किती असेल? आता बघा हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा. चंद्रावरील वजन इक्वल टू पृथ्वीवरील वजन अपॉन 6. आता काय दिलेलं आहे त्यांनी? पृथ्वीवरील वजन आपण इकडे आणायचं, चंद्रावरील वजन इथं गुणाकाराला जाईल. ओके. हे असं गुणाकाराला जाईल, हे इकडं येईल. मग पृथ्वी 6 गुणिले चंद्रावरील वजन. चंद्रावरील वजन किती? 120 इंटू 6 म्हणजे 720 किलोग्राम. वजनचा याचा युनिट काय आहे? किलोग्राम. ओके. आता बघा हा तिसरा क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिला. एका वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान म्हणजे मास 110 किलोग्राम आहे. जर ती वस्तू चंद्रावर नेली तर त्याचं वस्तुमान किती असेल? तुम्ही म्हणणार की 16 काढायचं नाही, याचं उत्तर चुकीचं राहील, कारण 16 नाही काढावं लागणार, कारण इथं आपल्याला विचारलेलं आहे मास म्हणजे वस्तुमान. त्याचं 16 आपलं उत्तर काय येईल? 110 किलोग्राम येईल. म्हणजे सेम असेल. वस्तुमान कधीच बदलत नसतं, मास कधीच बदलत नसतो. अशा प्रकारे तुमचं हे पहिल्या टाईपचे गणित झालेले आहेत. या PYQला आलेले PYQचे टाईप्स बघतोय बरं आपण. आता बघा एका इमारतीचा दगड सोडला, हा PYQला आलेला क्वेश्चनचं मी फक्त व्हॅल्यू बदलले आहेत. एका व्यक्तीच्या इमारतीवरून दगड सोडला, तो 6 सेकंदात खाली जमिनीवर पोहोचतो. इमारतीची उंची किती? बघा 6 सेकंदात तो खाली पोहोचतो. एका इमारतीवरनं आपण दगड सोडला, त्याला खाली पोहोचायला 6 सेकंड लागले. तर त्या इमारतीची उंची किती? आपण बघा केपलरचे आपला न्यूटनचा लॉ बघितला होता, सेकंड लॉ. H=UT + 1/2 AT². 1/2 AT² होता. पण मग तुम्ही सांगणार इथं G का घेतलेला आहे? मी तुम्हाला सांगितलं ते A=G. म्हणजे ॲक्सेलरेशन दिलं नसेल तर ग्रॅव्हिटी घ्यायची. आता ग्रॅव्हिटीचा आपण 9.8 घेतात. ग्रॅव्हिटीचं व्हॅल्यू किती घेतात? 9.8. ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू कायम कॉन्स्टंट असते 9.8. जर दिलेले नसेल तर मीटर पर सेकंड स्क्वेअर ही कायम आठवण ठेवायची. आता बघा H दिलेला आहे का आपल्याला? नाही. H जसा तसा ठेवला. U आता बघा इनिशियल स्पीड त्याचं व्हॅल्यू काय असेल? आता वरून सोडताना ती स्थिर अवस्थेत आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू काय असेल का? नाही, कारण ती स्थिर आहे ना. त्याचा वेग काय असेल का? ते खाली जाते म्हणून त्याचा वेग धरला जाईल का? नाही, म्हणून U काय येईल? 0. आता 0t आपण धरला, आपण आरामाने जाऊ. मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगेल, जास्त म्हणजे असं म्हणजे गोंधळू देणार नाही तुम्हाला, एकदम सोप्या पद्धतीने शिकवतो मी. 1/2 GT. आता आपण एच्या जागेवर G घेतला. G ची व्हॅल्यू काय घेतली आपण? 9.8. ही कॉन्स्टंट असते, तुम्हाला आठवणच ठेवायची. इंटू T². आता बघा T² किती? म्हणजे 6चा स्क्वेअर. ओके. आता बघा H जसं तसं ठेवलं. G इंटू T. आता झिरोच्या गुन्ह्याला काही पण केलं तरी त्याचं व्हॅल्यू 0 येते. म्हणजे 0 गुणिले 6 केलं की 0 येते. 0 गुणिले 7 येतं तरी 0 येतं. म्हणजे टाइम गुणिले 0 0 0 प्लस 1/2 9.8 1/2 9.8 केलं. हे बघा 1/2 कापलं,
आता 9.8चा हाफ किती येतात 4.9, म्हणून इथं केलं 4.9 इंटू आता 6 स्क्वेअर किती येतील 36. आता 36, आता यांचं गुणाकार करायचं आहे. 4.9 इंटू 36, याचं आन्सर काय येतं 176.4 मीटर. हे मी लिहून ठेवलं कारण ते कॅल्क्युलेशनला वेळ लागला असतं म्हणून मी लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला. ओके, आता सेम क्वेश्चन तिथे आहे बघा. एका उंच इमारतीची उंची 125 मीटर आहे. दगड खाली सोडल्यावर किती वेळ लागेल? म्हणजे उंची इथं आता एच दिलेला आहे, एच इज इक्वल टू 125 मीटर. तर त्यांनी टाइम विचारलेला आहे, टाइम किती ते माहीत नाही आपल्याला. ओके, आता टाइम कसं शोधणार? तर फॉर्म्युला सेम, एच इज इक्वल टू यू. यू किती आपण यू वगैरे बघू अजून, टी प्लस 1/2 जी टी स्क्वेअर. इथं पण जी घ्यायचं कारण ए दिलेला नाही आहे. आता एच किती दिला आहे 125 मीटर. आता वरतून सोडताना मी तुम्हाला सांगितलं, वरतून सोडताना व्हॅल्यू किती होती 0 होती, कारण त्याचं स्पीड होते का काही, ते थांबलेले होते म्हणून थांबलेल्या गोष्टीला स्पीड असते का नाही, म्हणून हे 0 ठेवलं. आता 0 गुणेला काही पण असलं तरी 0 येतं म्हणून हे टी पण कॅन्सल झाला. प्लस 1/2 आता 9.8 इंटू टी स्क्वेअर. आता टी स्क्वेअर दिलेला आहे का त्यांनी, टी स्क्वेअर जसं तसं लिहायचा. आता हे आपण इथं ट्रान्सफर करूया. बघा 9.8चं काय व्हॅल्यू येईल तर 4.9 आपण बघितले. 4.9 आपण हे केलंय काय म्हणतात याला भागीला गेलं, 125ला भागीला 4.9 हा गेला आणि इक्वल टू टी स्क्वेअर हा आन्सर टी स्क्वेअर येईल. हा मग 4.9चं गुण भागीला 125 काय उत्तर येईल तर त्याचं आन्सर येईल 25 आन्सर येईल. आता पण 25 हे उत्तर येईल का नाही, कारण त्याचं टी स्क्वेअर आहे ना, मग स्क्वेअर रूटमध्ये ठेवायचं, त्याचं येईल 5. हे 5 सेकंड आहे आपलं आन्सर येईल. आता दुसरा टाईपचे गणित येतात बघा, हे पण PYQ घेतलेलं आहे. 30 मीटर पर सेकंड हा वेग स्पीड टिंबटिंबाच्या बरोबर आहे. मग तिथं ऑप्शन दिलेले होते 108 किलोमीटर हवर, 100 किलोमीटर हवर असे ऑप्शन दिलेले होते. ते कसं काढायचं बघा, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं की जर मीटर पर सेकंडचं हवर मीटर म्हणजे किलोमीटर हवरमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर त्याला गुणाकार करायचा 18 इंटू 5ने. ओके, मग आपण गुणाकार केला. 5च्या टेबलमध्ये 30 किती नंबरला येतो 6. 6 गुणेला 18 किती येतात 6 6 6 10 60, 6 10 60 आणि 6 6 36 42 48 म्हणजे 48 108 आन्सर आलं आपलं. ओके, अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आता बघा एक किलोमीटर पर हवरने दिलाय आणि याचं काय आपल्याला मीटर पर सेकंडने करायचं आहे. इथं मीटर पर सेकंड दिलं तर किलोमीटर पर हवरने करायचं होतं. आता इथं किलोमीटर पर हवरने दिलंय, मीटर पर सेकंडने करायचं आहे. याचा फॉर्म्युला उलटा करायचा म्हणजे 18चं 5. आता आपल्याला मीटर पर सेकंड करायचं म्हणून हे मोठावाले अंक खाली खाली लहानवाला अंक वरती, म्हणजे 5 भागीला 18 म्हणून 18 तिक 54 आपलं 54 5 त्रिक 15 मीटर पर सेकंड असं आपलं आन्सर आलं. आता बघा एका वस्तूचे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजन 80 न्यूटन आहे. तिला पृथ्वीच्या पृष्ठभागापासून r एवढ्या उंचीवर नेले तर तिचे वजन किती होईल? तर याचा फॉर्म्युला आपण पुढे बघूया. पण वस्तूचे बघा वजन म्हणजे गुरुत्वाकर्षण बळ आपण समजू शकतात. F इज इक्वल टू gm1 m2 आणि आपण r स्क्वेअर. जी म्हणजे गुरुत्व स्थिरांक, m म्हणजे पृथ्वीचे वस्तुमान, m म्हणजे वस्तूचे वस्तुमान, r म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून वस्तूचे अंतर. ओके, आता तुम्ही बघूया. तुम्हाला एक सूत्र देतो मी, हे तुम्हाला किचकट जाईल पण मग तुम्हाला डायरेक्ट तुम्ही या सूत्रापासून वाचू शकता. मी त्या सूत्रापासूनच बनवलं आहे, ते तुम्हाला इतकं डीपमध्ये जायची गरज नाही. त्या सूत्रापासून मी तुम्हाला हे सूत्र बनवलं आहे. WH इज इक्वल टू WR अपॉन R प्लस H ब्रॅकेट स्क्वेअर. W म्हणजे काय हो, आपलं वेट असतं, त्याचं वेट आपण करून घेऊया. आता बघा हाईट म्हणजे हाईट आपल्याला मोजायची आहे. एच इज इक्वल टू W म्हणजे हाईट आपलं वेट आहे 80. आता ब्रॅकेटमध्ये R आपण R प्लस R आणि स्क्वेअर. तुम्ही म्हणाल इथं R कसा आला, इथं H होता पण R कसा आला, कारण त्याची आपल्याला हाईट मोजायची. मग रेडियस घेतली आपण, रेडियस म्हणजेच हाईट असते ना आपली, कारण H इज इक्वल टू R हाईट असते. ओके, मग 80 आता R आपण R
आर अपॉन 2r. आता आर भागेला 2r किती केलं तर 1/2 येतं, कारण हे बघा एक आर गेला म्हणजे उरलं किती 1/2. आता 80 भागेला म्हणजे 80 गुणिला 1/2 स्क्वेअर. ओके, 1/2 स्क्वेअरचा स्क्वेअर काय होईल, 2चा स्क्वेअर 4 होईल, 1चा स्क्वेअर 1च राहील. मग आता बघा 80 गुणिला 1/4 म्हणजे 4 4 10 40 4 20 म्हणजे आपलं 80. आता हाईट किती येईल 20 न्यूटन. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकतात हे गणित. हे आपलं तुम्हाला सोपं जाईल, कारण इथं बघा तिचं वजन किती होईल, म्हणजे एवढ्या उंचीवर नेलं तर तिचं वजन काय होईल, त्या लहान जी आपली वस्तू होती त्याचं वजन आपल्याला मोजायचं होतं, मग त्याचं वजन आपल्याला इथं मोजू शकतो. हे लहान यम आपण धरू शकतो त्याला. ओके, आता 100 ग्रॅम वस्तुमान असणाऱ्या वस्तूची गतिज ऊर्जा 20 जूल आहे, तर तिचा संवेग किती, संवेग म्हणजे काय, मोमेंटम म्हणतात आपल्याला. ओके, वस्तुमान किती आहे 100 ग्रॅम, ग्रामचे के जीमध्ये आपल्याला पहिले रूपांतर करावं लागेल. 100 ग्रॅमचे के जीमध्ये कसे होईल, 1 के जी म्हणजे किती 1000 ग्राम, म्हणून इथं भागेला किती 1000 केलं. 100 आपल्याला दिलेली, हे 2 कट झाले, हे 2 कट झाले, 1/10 10 म्हणजे आता 0.1 के जी त्याचं आन्सर आलं. ओके, म्हणजे मीटरमध्ये केलं तर 0.1 के जी म्हणतात. आता गतिज ऊर्जाचं के म्हणजे आपल्याला किती आहे 20 जूल. 20 जूल आपल्याला किती दिलेली, काय दिली, कायनेटिक एनर्जी. आता संवेग म्हणजे मोमेंटम मोजायचा आहे. मी तुम्हाला 2 मेथडने शिकवतोय. आता 2 मेथड तुम्हाला, पहिली एक लेंथी मेथड आहे थोडंसं डीपमध्ये, आणि दुसरी म्हणजे एकदम शॉर्ट ट्रिक तुम्ही वापरू शकतात. मी फॉर्म्युला तुम्हाला देणार आहे. ओके, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा, त्याचा फॉर्म्युला आहे 1/2 mv². पण आपल्याला काय संवेग पाहिजे, संवेगचा फॉर्म्युला काय, पी म्हणजे संवेग असतो इज इक्वल टू mv मास इंटू वेलोसिटी. आता यासाठी संबंध तयार करायचे. आता बघा के म्हणजे कायनेटिक एनर्जी. आता हा जो पी आहे हा एम व्ही आहे. ओके, एम व्ही स्क्वेअर केला म्हणजे पी स्क्वेअर केला आपण 2m. ओके, आपण घेतला हा जॉईन केलेला आहे, हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला आपण जॉईन केला. ओके, आता बघूया मोमेंटम स्क्वेअर इज इक्वल टू 2m इंटू के ई. आता मूल्य टाकूया, आता या फॉर्म्युलामध्ये मूल्य टाकूया. हा फॉर्म्युला या दोघांमधनं, या इक्वेशन 1 इक्वेशन 2 यांचा झालेला आहे आपला, त्याच्यामध्ये मूल्य टाकूया. आता मोमेंटम स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू 0.1 इंटू 20. आता मला 2 एम किती दिलेलं आहे, मास आहे म्हणून काय दिलेली, म्हणून ही 20 जूल म्हणजे 20 जूल इथं टाकले. आता मोमेंटम स्क्वेअर इज इक्वल टू 4 आन्सर आलं, यांचा गुणाकार केला तर 4 आन्सर येतं. आता पी स्क्वेअर इथं गेला तर मी इकडे त्याचं अंडर रूट केलं तर 2 आन्सर येईल मोमेंटमचं. आता मीटर स्क्वेअर का म्हटलं माहिती आहे का, बघा किलोग्राम मासचं हे असतं, युनिट असतं, आणि वेलोसिटी याचं मीटर पर सेकंड वेलोसिटीचं युनिट असतं. आपण की कुठं पाहिलेलं आहे, तर इथं पाहिलेलं आहे, काय म्हणतात इथं, हे बघा एम व्ही. व तुम्ही सॉल्व करू शकतात गणित. आता मला दुसरं मेथड सांगणार होतो मी, तर ती दुसरी मेथड आहे ही. के ईचा दिलेला फॉर्म्युला हा मोमेंटम इज इक्वल टू अंडर रूट 2m कायनेटिक एनर्जी. हा फॉर्म्युला वापरायचा, सीधे व्हॅल्यूज टाकायच्या. तुम्हाला 2 इंटू मास किती होतं 0.1 के जी, आणि इंटू कायनेटिक एनर्जी होती 20 अंडर रूट 4, आणि पीचं मीटर पर सेकंड. अशा प्रकारे आपले या चॅप्टरचे जे हे आहे न्यूमेरिकल ते झाले. PYQ बघूया. आता तुम्हाला PYQ महत्त्वाचे, तर PYQ बघूया. तर बघा, विज्ञान TET पेपर 2चे सायन्सचे ॲनालिसिस केलेले आहेत, त्याचे PYQ केलेले आहेत आपण. त्याचं ग्रॅव्हिटेशनल फिजिकल क्वांटिटीज आन्सर जे मी शिकवलं त्याचं PYQ. पेपर 1चे एक क्वेश्चन घेतलेलं आहे मी, द प्रोजेक्टेड मोशन, प्रक्षेपणीय गती ऑफ रॉकेट इज रिलेटेड टू पेपर रिलेटेड टू ते रिकामी जागा होती. मग न्यूटन थर्ड लॉ, कारण त्याचं न्यूटन थर्ड लॉ काय म्हणतात, एव्हरी ॲक्शन इज इक्वल आणि ऑपोजिट रिॲक्शन, म्हणून तो जेव्हा खाली फोर्स असतो, फोर्स जे फ्यूल भरलेलं असतं, खाली फोर्स लागतो त्याच्यावरनं, ते इक्वल वरती जातं. अशा प्रकारे थर्ड लॉ आपण वापरू शकतो. खालीलपैकी कोणते सदिश सांगितलं तर त्याच्यात गतिज ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी, याला आपल्याला सदिश राशी म्हणतात, कारण याला डायरेक्शन नसतं.
डायरेक्शन नसतं. ओके. गतीज ऊर्जा जर विशिष्ट गुरुत्व स्पेसिफिक ग्रॅव्हिटी पदार्थाच्या घनता पाण्याची घनता अनुक्रमे PG PS PW असे दर्शवतात तर त्यातील संबंध काय. मी तुम्हाला फॉर्म्युला इथं थोडासा गुणाकारमध्ये केलेला आहे. ओके. कशी ग्रॅव्हिटीचा खाली गतींपैकी कोणती वर्तुळाकार गती नाही. वर्तुळाकार गती कोणती सांगितली तुम्ही, जी सर्क्युलर फिरते, गोल फिरते. मग त्याच्यात 4 ऑप्शन दिलेले होते, मी 4 ऑप्शन लिहिले नाही इथं, पण त्याच्यात जे ऑड होते ते शिवणयंत्राची सुई, कारण हे ऑसिलेटरी मोशन आहे, ते परत परत एकाच गोष्टी होत असते ना, त्याला ऑसिलेटरी मोशन आपण म्हणतात. स्क्रूचे वस्तुमान 1 kg असून लाकडी पृष्ठभागावर टेकणार 9.8. हे आपण प्रेशरचा फॉर्म्युला यूज करून काढू शकतो. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन जे एरिया आहे तो वापरायचा असतो. फोर्स इथं दिलेला आणि एरिया आपल्याला ते करून आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला काढायचा असतो. ओके. अशा प्रकारे आपले 5 PYQ झाले. आता बघा, JM² हे SI एकक कोणाचे आहेत तर संवेग म्हणजे मोमेंटमचे आहेत. एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडला व तो 1 सेकंदात तळाशी पोहोचला, त्या इमारतीची उंची किती. आता ती इमारतीची उंची किती ते तुम्हाला शोधायचं. मी तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये जे सांगितलं त्याच्यासाठी हा PYQचा एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचा. ओके. एकदम सोपा क्वेश्चन आहे. तेच लॉ वापरायचा तुम्हाला, तो फॉर्म्युला वापरायचा. कोणता वाला, S इज टू UT + 1/2 AT². तो फॉर्म्युला वापरून तुम्ही आरामाने एक गणित सोडू शकता. एक वस्तूचे पृथ्वीवर वस्तुमान 12 kg आहे, तर ती वस्तू चंद्रावर नेली तर त्या वस्तूचे वस्तुमान किती. तर त्याचं उत्तर आहे 12 kg. तुम्ही म्हणणार आहे, आता तुम्हाला आठवण ठेवायचे, वस्तुमान विचारले, मास विचारलंय. जर त्यांनी वेट विचारलं असतं तर ते 1/6 असतं. ओके. आता 54 km/h हा वेग स्पीड म्हणजे, आता तुम्हाला याचं मीटर पर सेकंडमध्येच कन्वर्ट करायचं. मी तुम्हाला तो फॉर्म्युला न्यूमेरिकलमध्ये सांगितलं आहे. हा पण एक्झाम्पल म्हणून तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. 5 kg वस्तुमान असणाऱ्या वस्तूवर 20 न्यूटन बल ॲप्लाय केलं तर त्या वस्तूचे निर्माण होणारे त्वरण म्हणजे ॲक्सिलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचे. 4 मीटर/सेकंड². तुमचं आन्सर येईल. ओके. एका वस्तूचं चंद्रावर वस्तुमान 10 किलोग्राम आहे. जर ती वस्तू पृथ्वीवर आणली तर तिचं वस्तुमान किती. परत सेम क्वेश्चन आहे. हे सर्व PYQला आलेलं क्वेश्चन आहे. 2017चा आहे बरं. 10 kg म्हणजे सेमच आहे. जे उत्तर मासचं असतं तेच इथं दिलेलं आहे आपल्याला. एक दगड उंच पुलावरून खाली सोडला असता तो तळाशी पोहोचतेपर्यंत 44.10 मीटर अंतर कापतो. तो दगड तळाशी पोहोचण्यास किती वेळ लागतो. तोच फॉर्म्युला वापरायचा आहे परत. त्याच्यानेच तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. त्याचं आन्सर मी तुम्हाला दिलेलं आहे. हे बघा, एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडल्यास 4 सेकंदात तळाशी पोहोचतो तर त्या इमारतीची उंची किती. परत तुम्हाला परत तोच फॉर्म्युला आहे, सेम आहे. 60 kg वस्तुमान असणाऱ्या व्यक्तीला पृथ्वी आपल्याकडे एवढं बलाने खेचते. याचा फॉर्म्युला कोणता, आपला वेट इज इक्वल टू mg आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं m किती आहे, मास 60 kg आणि ग्रॅव्हिटी आपली किती आहे 9.8. म्हणून याचा आन्सर काय आलं 588. म्हणजे हे बघा काय करायचे, 60 × 9.8 असं याचा गुणाकार काढायचा आणि 588 न्यूटन मीटर. न्यूटन आपलं आन्सर येईल. एकदम सोपा क्वेश्चन आहे. 20 मीटर पर सेकंड हा वेग ट्रान्सफर करायचा. मी तुम्हाला सांगितलं तर 18 असं गुणाकार करायचे. हे परत तोच फॉर्म्युला एक म्हणजे 5/18. ओके. एका वस्तूचे पृथ्वीच्या पृष्ठभागावर वजन 100 न्यूटन भागापासून हा क्वेश्चन आपण मागे न्यूमेरिकलमध्ये सॉल्व्ह केलेला आहे. ओके. एका किलोग्रामच्या दिशेने फेकली असता जास्तीत जास्त दरम्यान गुरुत्वीय बलाकडून झालेलं कार्य किती, 98 जूल. 100 किलोग्राम वस्तुमान मास असणाऱ्या वस्तूची गतीज ऊर्जा कायनेटिक एनर्जी 20 जूल आहे. हा क्वेश्चन मी आपण याच्यामध्ये न्यूमेरिकलमध्ये सॉल्व्ह केला. एका व्यक्तीचे पूर्वेकडे 8 किलोमीटर चालत गेला आणि नंतर उत्तरेकडे 6 किलोमीटर गेला तर त्याचे विस्थापन किती. याचे आन्सर 10 किलोमीटर. आता तुम्ही म्हणाल कसं, हे बघा, एक व्यक्ती पूर्वेकडे चालत गेला. पूर्व कशी असते बघा, इथं उत्तर असते, या बाजूला उत्तर, या बाजूला पूर्व, या बाजूला दक्षिण आणि या बाजूला पश्चिम. ओके. आता बघा 8 किलोमीटर पूर्वेकडे गेला, 8 किलोमीटर. त्यानंतर 6 इथं थांबला तो. आता इकडे बघतोय. आता 6 किलोमीटर उत्तरेकडे गेला, 6 किलोमीटर उत्तरेकडे गेला, इथं 6 किलोमीटर. त्यांनी काय विचारले तर त्यांनी विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. ओके. मग आपल्याला शॉर्टेस्ट डिस्टन्स असं पडेल का, हे टोटल
आपल्याला टोटल डिस्टन्स असेल, पण शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे हे असं. आता इथं फॉर्म्युला वापरायचा, कोणता फॉर्म्युला वापरायचा आपल्याला पायथागोरस थिअरम वापरायचा आहे. तो समजून घेऊया. ए बी ए सी, मग ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता इथं किती आहे, 8चा स्क्वेअर किती येईल, 8चा स्क्वेअर येतो 64 प्लस बीचा म्हणजे 6चा स्क्वेअर किती 36 इज इक्वल टू ए सी स्क्वेअर. याचं ॲन्सर येईल 100 ए सी स्क्वेअर. आता ए सी स्क्वेअर विचारला आहे, हा स्क्वेअर इकडे ब्रॅकेटमध्ये जाईल म्हणजे ए सी इज इक्वल टू 100 आणि ए सीचा व्हॅल्यू येईल 10 किलोमीटर. हे व्हॅल्यू आहे जे आपण इथं पाहिलेलं होतं. अशा प्रकारे तुम्ही सॉल्व करू शकतात आणि आपला हा चॅप्टर कंप्लीट झाला. याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. याचं अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्व करू शकतात. ओके.